क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा कोल्हापूरचं नाव कोरता येईल. आणि कोल्हापूरमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापुरातील सर्व मुलांना एक क्रिकेटमध्ये करिअर करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विकासवाडी येथे इंटरनॅशनल पद्धतीचे जर ग्राउंड तयार झाले तर जे काही इच्छुक खेळाडू आहेत, त्यांच्या क्रिकेटचे इच्छुक खेळाडू आहेत, त्यांना पण एक कामगिरी करण्यासाठी चांगला वाव मिळेल. परत आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथे सामने खेळले जातील आणि याच्यामुळे ओव्हरऑल कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा विकास होणार आहे. आज जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. या तालुक्यामधून काही खेळाडू पुढे येत आहेत आणि या सर्वांसाठी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित होईल. नमस्कार, मी सर्जेराव पाटील. इनिशियली कोल्हापूर जे जगभर प्रसिद्ध आहे ते कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि ह्या कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने मैदानी खेळाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळं लोकांना इथं क्रिकेट खेळणं खूप आवडतं आणि जर सरकारनं हे जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम मंजूर केला असेल तर इथल्या खेळाडूंना पूर्ण वाव मिळेल आणि हे इथले खेळाडू हे जगभर चमकतील. त्यामुळं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव हे जगाच्या नकाशावर येईल. ज्याप्रमाणे कोल्हापूर हे विशेष बऱ्याच खेळामध्ये प्रसिद्ध आहे, जसं नेमबाजी वगैरे प्रसिद्ध आहे, तसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रिकेटची एवढी ओळख नाही आहे. पण ह्या स्टेडियममुळं आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा कोल्हापूरचं नाव कोरता येईल. धन्यवाद. माझं नाव वैभव पवार. मी एक क्रिकेट खेळाडू आहे आणि कोल्हापूरमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापुरातील सर्व मुलांना एक क्रिकेटमध्ये करिअर करण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्याचबरोबर क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापूरमध्ये जे व्यवसाय आहेत ते पण वाढणार आहेत. त्यानंतरनं जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे स्टेडियममुळे नवीन खेळाडू तयार होतील कोल्हापूरमध्ये आणि त्याचा फायदा त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या जीवनात हा होत राहील आणि कोल्हापूरचं नाव हे पूर्ण जगामध्ये क्रिकेटच्या नावाने ओळखलं जाईल. नमस्कार, प्रथम मी प्रमोद रोकडे. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्राउंड तयार होतं आहे याच्याबद्दल मी बोलतो आहे की कोल्हापूर हे पहिल्यापासूनच शाहू महाराजांच्या काळापासूनच कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर आता कुस्तीबरोबर नेमबाजीमध्ये पण आपण कोल्हापूरनं चांगलंच घवघवीत यश संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर नेमबाजी असेल, कुस्ती असेल, इव्हन जलतरणसाठी पण कोल्हापूरने खूप नाव कमावलेलं आहे. आता विकासवाडी येथे इंटरनॅशनल पद्धतीचे जर ग्राउंड तयार झाले तर जे काही इच्छुक खेळाडू आहेत, त्यांच्या क्रिकेटचे इच्छुक खेळाडू आहेत, त्यांना पण एक कामगिरी करण्यासाठी चांगला वाव मिळेल. ही प्लॅटफॉर्म तयार होईल. त्याचबरोबर कोल्हापूरचे नाव ही क्रिकेटमध्येही चांगल्या प्रमाणात अगदी चमकेल, याबद्दल काही शंकाच नाही. मी एक स्वतः क्रिकेटचा खेळाडू आहे, त्याच्यामुळे मला खूप चांगल्या अशा पद्धतीने जे प्लेयर तयार होतात ते भविष्यात चांगलीच क्रिकेटसाठी नक्कीच कोल्हापूरचे नाव उंचावेल, याबद्दल शंकाच नाही. नमस्ते, मी संदीप सावंत, HR मॅनेजर विलो मॅथरन फ्लॅट कोल्हापूर. आज जे शासनानं कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे क्रिकेट ग्राउंड होणार आहे याला जी मंजुरी दिली त्याबद्दल प्रथमतः शासनाचं, परत इथले जे लोकल प्रतिनिधी त्यांचे धन्यवाद. या क्रिकेट ग्राउंडमुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट ग्राउंड होणार आहे, त्याच्यामुळे इथे कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू नक्कीच यामुळं तयार होतील आणि हे एक स्फूर्तीदायक आहे आणि कोल्हापुराच्या क्रीडा विश्वामध्ये एक आपण म्हणेन की भर गाठल्यामुळं या क्रीडा क्षेत्राला एक चांगली उभारी मिळणार आहे याच्यामुळं. त्याचबरोबर जे इथले स्थानिकचे जे क्रिकेटर आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. परत आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथे सामने खेळले जातील आणि याच्यामुळे ओव्हरऑल कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी ज्यांनी या क्रीडा ग्राउंड होण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जसं कोल्हापूर हे कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे, फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे, तसंच आता कोल्हापूर हे क्रिकेटसाठी देखील प्रसिद्ध होईल. कोल्हापूरमध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड होणार आहे त्यासाठी आमूलाग्र प्रयत्न केले ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रतिनिधी अमल महाडिक साहेब यांचे देखील मी इथं आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नानं आणि इतर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नात इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोल्हापूरमध्ये ग्राउंड होत आहे, त्याबद्दल माझ्याकडून शुभेच्छा. नमस्कार, मी वैभव सदाशिव पिसाळ. मी आरेगावचा रहिवासी आहे आणि कालच शासन निर्णय झालेला आहे की कोल्हापूर येथील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार आहे. तर कोल्हापूर हे एक क्रीडा पंढरी म्हणून ओळखलं जाते आणि आजही मी एका मैदानामध्ये उपस्थित आहे. कोल्हापूरमधील एक खाजगी मैदान आहे, पण आणि याच धर्तीवरती किंबहुना याच्याहून सरस एक आंतरराष्ट्रीय दर्जा स्टेडियम आपल्या इथं होतं. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि कोल्हापूर क्रीडा पंढरी, जसं मी म्हटलं, पहिला कुस्तीचा दबदबा होता, आज कोल्हापूर हे क्रिकेटमध्येही पुढे येत आहे. फुटबॉल वेड्या देशात क्रिकेट वेड्या
खेळाडूंकडे शहर असं आपण म्हणू शकतो कोल्हापूरसाठी. आणि तेथील खेळाडूंना एक वाव मिळावा, एक चालना मिळावी या दृष्टीने या स्टेडियमचा खूप फायदा आपल्या ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे. आज जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. या तालुक्यामधून काही खेळाडू पुढे येत आहेत आणि या सर्वांसाठी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित होईल. आणि याची जबाबदारी जी आपलं जिल्हा क्रिकेट असोसिएशन घेणार आहे, तर ते नक्कीच या ठिकाणी एक चांगलं काम करून आपल्या खेळाडूंना व्यासपीठ उपस्थित करून देईल. आणि मी शासनाच्या या निर्णयाचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि लवकरात लवकर काम चालू होऊन ते स्टेडियम लवकरात लवकर पूर्ण होत ही एक खेळाडू म्हणून मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.